नमस्कार. आजचा दिवस माझा क्षण क्षण परीक्षण. आता पहा ना, मौनी बाबांनी काय केलं होतं, घरोघरी कचरा घंटागाड्या सुरू केल्या. त्या घरोघरी जायच्या, कचरा उचलायच्या. नवीन पंत आले, त्यांना वाटलं विकास आणि प्रगती करायची आहे, सगळ्या हातांना रोजगार मिळाला पाहिजे. त्यांनी सगळ्या पुरुषांना काम दिलं, मग महिलांना काम दिलं, मुलांना सगळ्यांना शिक्षणासाठी पाठवलं. मग आता मला सांगा, घरातले सगळे व्यक्ती बाहेर गेल्यावर या कचरा घंटा गाडीमध्ये कचरा कोण टाकेल? पोपट? अहो, ज्या देशामध्ये रेल्वे वेळेवर येत नाही, बसचा तर काही सांगताच येत नाही कोणची बस कधी येईल, त्या देशामध्ये कचरा घंटा गाडी तरी वेळेवर येईल का? हां, एक लोटा जलवाले जे आहेत ना, त्यांच्या बुद्धीला पटेल की कचरा घंटा गाडी वेळेवर येईल म्हणून. आणि त्यांना सांगतो, म्हणजे आपण नगर परिषदचे टॅक्सेस पूर्ण भरा आणि त्यानंतर काय करा, घरात कोणी नाही म्हणून या कचरा घंटा गाडीवाल्याला वेगळे पैसे द्या. कारण तुमच्या घरी कोण नसतं, मग तो कचरा घेऊन घंटागाडीत टाकेल कोण? मग हे टाकायचे त्याला पैसे नाही द्यावे लागणार. मग काय होतं, सगळीच जनता हे वरचे पैसे देऊ नाही शकत. मग जे पैसे देऊ नाही शकत ना, ते काय करतात, हा सगळा कचरा घेतात, उजेड अंधार पाहतात आणि रस्त्याने येता जाता कान्याकोपऱ्यामध्ये, नाल्यामध्ये, उघड्या मैदानामध्ये कुठेही फेकून देतात. असो, नमो नमा म्हणा, एक लोटा जल घ्या आणि वा, लवकरच आपण महासत्ता होणार आहे. कारण की